नमस्कार, मी हर्षाली लोकमत चकीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते। तर मंडळी, आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपलं लाईफ आता इतकं बिझी झालंय की आपल्याला सकाळच्या वेळेत काही फारसा वेळ मिळत नाही। त्यामुळे आपण जे पीठ असतं ते फ्रीजमध्ये मळून ठेवतो। पण आजकाल नोकरी करणारे असतील किंवा खूप घरी काम असणाऱ्या ज्यांची घाई होते, ते वेळ वाचवण्यासाठी अशा पद्धतीचं फ्रीज मळून ते फ्रीजमध्ये ठेवतात। पण त्यामध्ये कोणताही मैदा आपण वापरत नाही, साध्या गव्हाचं पीठ वापरतो। त्यामुळे आपल्याला वाटतं की हे सगळं ओके आहे, नॉर्मल आहे। पण हे साधं पीठ सुद्धा 2 दिवस फ्रीजमध्ये राहिल्यानंतर शरीरासाठी किती घातक ठरू शकतं हे तुम्हाला माहिती आहे का? जर सोप्या भाषेत जर याबद्दल बोलायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठामध्ये नक्की काय होतं हे आपण समजून घेऊयात। गव्हाच्या पिठामध्ये नैसर्गिकरित्या काही बॅक्टेरिया आणि ईस्ट म्हणजेच कवक असतात। कवक म्हणजे बुरशी। जेव्हा आपण पिठात पाणी टाकून ते मळतो तेव्हा ते बॅक्टेरिया ॲक्टिव्ह होतात आणि जरी आपण हे पीठ फ्रीजमध्ये ठेवलेलं असलं तरी फ्रीजमधील जो काही थंड वातावरण असतं त्यामुळे या बॅक्टेरियांची वाढ पूर्णपणे थांबत नाही, ती फक्त थोडी स्लो होते। 2 दिवस पीठ फ्रीजमध्ये राहिल्यामुळे त्यामधलं फर्मेंटेशन म्हणजेच आंबण्याची जी प्रक्रिया असते ती सुरू होते आणि लॅक्टिक ॲसिड तयार होतं। म्हणूनच 2 दिवसांनी पिठाचा रंग हळूहळू काळा किंवा करडा पडू लागतो आणि या पिठाला एक वेगळाच आंबट असा स्मेल यायला लागतो। जो आपल्या सगळ्यांच्या मनात प्रश्न असतो की मळलेलं पीठ आपण जास्तीत जास्त किती वेळा ठेवलेलं ओके आहे किंवा सेफ आहे? तर सायन्सनुसार आणि आरोग्याच्या दृष्टीने मळलेलं पीठ फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 6 ते 8 तासांच्या आत वापरून संपवायला हवं। म्हणजे जर तुम्ही रात्री झोपताना पीठ मळलं आणि सकाळी 6 ते 7 तासांनी त्याच्या चपात्या केला, इट्स ओके, हे एक वेळ चालू शकतं। पण 8 तासांपेक्षा जास्त वेळ म्हणजे 24 ते 48 तास 2 दिवस पीठ फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्यासाठी धोक्याचं आहे। तितक्या वेळात ते पूर्ण पीठ असतं ते शिळं होतं आणि खराब होऊन जातं। आणि हे जे 2 दिवसांच्या पिठाच्या चपात्या खाल्ल्यामुळे त्याचा आरोग्यावर किती वाईट परिणाम होतो माहिती आहे? आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर बरेच वेळा असं पीठ वापरतो आणि चपाती पण छान मऊ होते, आम्ही पुन्हा एकदा ते मळतो, आम्हाला काही वाटत नाही। पण या पिठाच्या चपात्या दिसायला जरी चांगल्या असल्या तरी त्या शरीराला आतून पोखरतात। आंबलेल्या पिठाच्या चपात्या खाल्ल्यामुळे पोटात भयंकर गॅस होतो, कडकडीत ॲसिडिटी वाढते आणि अपचनाचा त्रास सुरू होतो। सायन्सनुसार अशा पिठामुळे शरीरात वात दोष खूप जास्त प्रमाणात वाढतो। ज्यांना सतत सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा अंग दुखत असतं त्यांनी तर हे पीठ चुकून सुद्धा वापरू नये, कारण यामुळे सांध्याचे आजार खूप पटीने वाढतात। आता आयुर्वेद आणि जुने लोक याबद्दल काय सांगत होते की आयुर्वेदामध्ये शिळ्या अन्नाला तामसिक अन्न मानलं गेलेलं आहे, म्हणजेच मळलेलं पीठ हे जिवंत मानलं जातं। आयुर्वेदानुसार पीठ मळल्यानंतर जास्तीत जास्त अर्धा ते 1 तासाच्या आत त्याच्या चपात्या बनवून संपवायला हव्यात। 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवलेल्या पिठामध्ये सर्व पौष्टिक तत्व, विटॅमिन्स आणि फायबर पूर्णपणे नष्ट होतं। हे अन्न खाल्ल्यामुळे शरीरात ताकद येण्याऐवजी आळस, थकवा आणि मानसिक तणाव वाढतो। आपले आजी आजोबा कधीही मळलेलं पीठ असं घरी शिल्लक ठेवत नव्हते। इनफॅक्ट आता फ्रीज प्रत्येकाच्या घरात फ्रीज असल्यामुळे हा प्रकार वाढत चाललेला आहे। मग वेळ जर वाचवायचा असेल तर काय करायचं सांगते। आता मेन सॉल्युशनवर आपण येऊया। भरपूर प्रॉब्लेम्सवर बोललो, तर आरोग्याशी तडजोड न करता काही सोपे उपाय सांगते, ते आपण करू शकतो। पिठाला पीठ कोरडं ठेवा। तुम्ही रात्री गव्हाचं पीठ न मळता कोरडं चाळून एका डब्यात काढून ठेवा। सकाळी फक्त पाणी टाकून मळायला जास्त काही वेळ लागत नाही, हा एक फर्स्ट ऑप्शन झाला। त्यानंतर कोमट पाण्याचा वापर करा। सकाळी जर पीठ लवकर मळायचं असेल तर थोडं हलकं कोमट पाणी वापरा, यामुळे अगदी 2 मिनिटात ते पीठ मऊपणे मळलं जातं। त्यानंतर 8 तासांचा नियम लक्षात ठेवा। जर एखाद्या दिवशी खूपच आणीबाणी असेल आणि पीठ मळून ठेवावंच लागेल तर ते जास्तीत जास्त 6 ते 8 तासांच्या आत वापरा, पण 2-2 दिवस ठेवण्याची चूक काही करू नका प्लीज। त्यामुळे शक्यतो रात्रीचं पीठ मळून खूप वेळ ठेवू नका। 7 तासांचा मॅक्स 7 तासांचा गॅप इट्स ओके, पण त्याच्यापेक्षा जास्त वेळ फ्रीजमध्ये मळलेलं पीठ ठेवू नका। त्याच्या कलरवरूनच तुम्हाला अंदाज येत असेल की त्याची चव कशी लागते आणि त्याची चव थोडी वेगळी लागते। जरी तुम्ही म्हणाल की चपात्या नॉर्मल लागत असल्या तरी थोडं जाणवतं की हे पीठ शिळं आहे। सो प्लीज असं करू नका। आणि जर तुमची सकाळी घाई गडबड होत असेल तर जसं मी सांगितलं, रात्रीचं पीठ सुकं पीठ ठेवा आणि सकाळी मळून घ्या। लागेल तसं तुम्ही करा, त्यामुळे ते वेस्ट होणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं शिळं खावं लागणार नाही। तर तुम्ही काय करता मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।